मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आत्ताच एक अर्ध्या तासापूर्वी एक बातमी बघितली आणि बातमी अशी होती. ती मला आता गावाचं नाव नाही आठवत, पण महाराष्ट्रातलीच होती. आणि बातमीत असं दाखवत होते, दृश्य होतं ते, की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होय. आणि ठिय्या आंदोलन कोणाचं होतं तर विद्यार्थी आणि पालक यांचं ठिय्या आंदोलन कशा करता ते एका मुख्याध्यापकाची बदली होते आणि ती बदली होऊ नये म्हणून. आता ही शक्यता तुम्हाला वाटते की असं घडतं, एखादा लोकप्रिय मुख्याध्यापक एखाद्या लोकप्रिय शिक्षकाची जर शाळेतून बदली होत असेल तर स्वाभाविक आहे की विद्यार्थ्यांना वाईट वाटणं. आणि तो बातमीदार सांगत होता की विद्यार्थी त्या शिक्षकाची जर बदली झाली तर शाळेत येणार नाहीत असं म्हणतायत. विद्यार्थी कोण होते माहिती का तुम्हाला? म्हणजे जे बाईटमध्ये दाखवत होते ते मी तुम्हाला सांगतोय. एक साधारणपणे 5-6 वर्षाची मुलगी होती, मुलगी, आणि ते असे मागोबे होते शाळेच्या ड्रेसमध्ये. मला वाटतं बहुतेक जास्तीत जास्त पहिलीतले असतील ते. पहिलीतले होते. आणि ते म्हणजे ठिय्या आंदोलनाला बसले. खरं तर बातमीत जास्त विद्यार्थी दिसलेच नाही, मला एकच विद्यार्थी दिसला. आणि बोलत कोण होतं? त्या विद्यार्थ्याची आई. आणि ते शिक्षक किती लोकप्रिय आहेत आणि त्यांची बदली झाली तर विद्यार्थी येणार नाहीत शाळेत असं ती सांगत होती. आता तुम्ही जस्ट कल्पना करा, हे तुम्हाला योग्य वाटेल की विद्यार्थ्यांचा एखादा लोकप्रिय शिक्षक आहे, विद्यार्थीप्रिय, आणि त्याची शाळेतून बदली होते म्हटल्यानंतर विद्यार्थी नाराज असणं, पालक नाराज असणं ही स्वाभाविक आहे. पण हे आलं कुठून? म्हणजे तुम्ही मोठ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, किंवा किरण बेदी यांची देखील जेव्हा तिहार जेलमधून बदली झाली अधीक्षक म्हणून, त्यावेळी देखील कैद्यांनी आंदोलन केलेलं तुम्हाला आठवत असेल. म्हणजे लोकप्रिय व्यक्ती असतात, त्यांच्या कार्यक्षेत्रात ते अतिशय परिणामकारकपणे कार्य करतात. तुकाराम मुंडेंचंही तेच उदाहरण आहे. पण पहिलीतला इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आंदोलन करतायत आणि ते विद्यार्थी बोलत काही नाही, ती आई बोलतीये. हे आलं कुठून? आणि म्हणून आजच्या व्हिडिओचे शीर्षक आहे, झुरळाचा डायनासोर होतोय का? होय, झुरळाचा डायनासोर होतोय का? तुम्ही विचार करा. ज्यावेळी अभिजित दिपके यांनी कॉकरोच पार्टीची स्थापना जाहीर केली, त्यांचे सबस्क्रायबर विक्रमी वाढले आणि त्यावेळी भारतात ताबडतोब जे समर्थक होते भाजपाचे किंवा एनडीएचे म्हणत आपण, त्यांनी लाल हिट पार्टीची घोषणा केलेली आठवत असेल तशी चित्र येत होती, मीम्स येत होते. आणि झुरळांना टाचे खाली चिरडून टाकू, झुरळ उलटं पडलं तर काही करू शकत नाही, अशा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. पाहता दिपके भारतात आल्यानंतर त्यांना तिथून हाकललं गेलं. ही पण हाकाटी झाली. झुरळांना घाबरणं सुरू झालं होतं त्यावेळेला. होय, म्हणजे ते एवढा विक्रमी आकडा, म्हणजे झुरळ खूप परिणामकारक कार्य करतील की नाही माहीत नाही, पण त्यांचे जे फॉलोअर्स वाढले होते तेव्हाच हे तुम्ही घटना बघितली असतील. आणि लाल हिट तयार है अशाचे मीम्सही बघितले असतील. पण आता काय चित्र आहे? रामदास आठवले, कालच्या व्हिडिओत मी हा उल्लेख केला होता की त्यांनी ऑफर दिली होती दिपकेंना आपल्या पार्टीत येण्याची. केंद्रीय मंत्री आहेत आणि RPI मध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर अभिजित दिपकेंनी स्पष्ट उत्तर दिलं आहे की तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणत होते, म्हणजे भारतात आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये, आणि मग आता तुम्ही ऑफर कशी काय करता आहात? त्यावर रामदास आठवलेंनी प्रत्युत्तर देतील अशी अपेक्षा होती काहीतरी, पण त्यांनी त्याऐवजी तारीफ केली की अभिजित दिपके चांगला मुलगा आहे आणि असं की झुरळ आंदोलन योग्य चाललंय, लोकोपयोगी कार्य करतायत. आणि अशा पद्धतीने ते नरमलेले मला दिसले. एकीकडे ते 4 पावलं मागे यायला तयार आहे असंही म्हणतात प्रकाश आंबेडकरांना. 4 पावलं मागे यायला तयार आहे याचा दुसरा अर्थ असा आहे की आपण आता एकत्र येऊ. म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले जर एकत्र येणार असतील, भविष्यात काय होईल माहीत नाही मला, कारण रामदास आठवलेंचा राजकीय प्रवास बघितला तर ते पक्ष बदलतात. आणि त्यांनी लोकसभेत देखील एक कविता केली होती, तेव्हा सांगितलं त्यांनी, 4 लाईनी असतात त्यांच्या कवितेच्या, आणि त्यांनी सांगितलं की हवा फिरेल तशी आम्ही पार्टी बदलतो किंवा आम्ही बदलली आहे. आम्हाला कळलं की बीजेपीकडे सत्ता येणार, तेव्हा आम्ही बीजेपीमध्ये आलो. मग प्रकाश आंबेडकर एकत्र येतील का नाही हा वेगळा प्रश्न आहे. पण हे जर दोघं एकत्र येण्याच्या कल्पना चालल्या असतील, आधी रामदास आठवलेंची अभिजित दिपकेंना ऑफर आणि नंतरचं हे विधान की मी 4 पावलं मागे यायला तयार आहे, म्हणजे एकत्र कोणाबरोबर येणार? प्रकाश आंबेडकर. ह्या एकत्र येण्यामागे झुरळाची भीती आहे का? होय, म्हणजे तरुण वर्ग जो जवळजवळ 29च्या निवडणुकीमध्ये 60% असणार आहे मतदार,
म्हणजे तुम्ही वेगळ्या राज्यात SIR करा, तरी देखील तरुण वर्ग आहे आणि तो मतदार तेवढा असणार आहे. आणि तो मतदार दिपकेंकडे आकर्षित होतोय की काय? म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी आंदोलन झालं तेव्हा भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने ताबडतोब आंदोलनाला विमानतळावरच हातात परवानगी दिली, विमानतळावरच दिली बरं का, म्हणजे मागितली नसताना परवानगी दिली, म्हणजे मागतील विरोध करतील तसं काही घडलं नाही. आंदोलनामध्ये शिव्याशाप झाले. आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी बघितलंय की त्या आंदोलनामध्ये कशा कशा प्रकारचे लोक आले होते आणि ते काय काय बोलत होते, ते काही गोष्टी तर बोलण्यासारख्या देखील नाहीत. पण एवढं सगळं झाल्यानंतर मग आंदोलन चिघळलं, लाठीमार झाला, संसदेपर्यंत झुरळं पोचत होते किंवा समर्थक म्हणूयात आपण पोचत होते, मग त्यांना पिटाळलं गेलं. हा सगळा इतिहास झाला. त्यानंतर दिपकेंनी आश्चर्यकारकरित्या आपला मार्ग बदलला. म्हणजे तिथे विजय मिळालाच आहे त्यांना. मी काल म्हटलं तसं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्याचप्रमाणे कडक कायदा झाला पेपर फुटी विरोधात. पण आता याच्यामध्ये एक विरोधाभास असा आहे की झारखंडला काही अभिजित दिपके यांनी पाठिंबा दिला, तिथे गेले बसले, असं काही झालं नाही. म्हणजे ठराविक राज्यांमध्येच आंदोलन करायचं असं काही आहे का? हा प्रश्न स्वाभाविक आहे, लोकांच्या मनात येतोय, इंडियाच्या समर्थकांच्या मनात येतोय. कारण झारखंडमध्ये कोणाच सरकार आहे तर हेमंत सोरेन आणि तिथं काँग्रेस आहे. मग तिथे दिपके जात नाही आहेत असं का? तरी देखील झारखंडमधल्या विद्यार्थ्यांचा विजय झालाय. कालच तुमच्या लक्षात आलं की परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. हां, अजून त्यातले बरेच कायदेशीर पेच बाकी आहेत. पण मी सांगितलं तसं शाळांमध्ये जे काही दिपकेंनी सुरू केलेलं आहे ते, आता तुम्ही म्हणाल की दिपके कुठल्या अधिकाराने शाळांमध्ये जाऊन तपासणी करत आहेत, विद्यार्थ्यांशी बोलत आहेत, ते शाळा तपासणीस आहेत काय? म्हणजे झेडपीच्या शाळांमध्ये जसे इन्स्पेक्टर असतात तपासणीला येतात, निरीक्षक, तसे ते आहेत काय? त्यांना कोणी अधिकार दिला? ते असे कसे जाऊ शकतात? हे सगळे प्रश्न असतील कायदेशीररित्या तुमच्या मनामध्ये. पण ते घडतं खरं बरं का. आणि दिपकेंना अडवायचा प्रयत्न होत नाहीये. दिपकेंनी एका ठिकाणी हिंगोलीतल्या शाळेतच मुख्याध्यापक मद्यपी आहेत, दारुडे आहेत म्हणून आंदोलन केलं आणि त्यांचा राजीनामा, त्यांची बदली करा, अशाही बातम्या तुम्ही ऐकलेल्या असतील. आणि आता मी जी बातमी ऐकली की पहिलीतले विद्यार्थी आणि शिक्षकाची बदली होते म्हणून ते, हे सगळं परिणाम आहे हा झुरळांच्या आंदोलनाचा आहे. मग आंदोलनानंतर गृहमंत्र्यांनी यादी तयार केलेली आहे. आता सगळे तिलछट्टे किंवा सगळ्या झुरळांची वरात काढणार आहेत, सगळ्यांना अटक होणार आहे, आंदोलनात गुन्हेगार होते, हे सगळे पुरावे देखील आले, CCTV असं म्हणतात. कारवाई काय झाली प्रत्यक्ष त्या लोकांवर अजून उघड नाहीये. मात्र अमित शहांनी परवा जी कारवाई केली 253 लोकांवर आणि एकाच वेळी इतक्या लोकांना उचलण्यात आलं, त्यांच्याकडे शस्त्र मिळाली, त्यांच्याकडे नार्कोटिक ड्रग्ज देखील मिळाले असं ऐकून आहे. पण त्यापैकी कोणी झुरळ पार्टीचा आहे किंवा त्याच्याशी डायरेक्ट संबंध अजून तरी जोडलेला नाही. मग या आंदोलनानंतर हे जे शाळांमध्ये सुधारणेचा कार्यक्रम सुरू केला आहे हा लोकांना आवडणार आहे. मी सोशल मीडियावर अनेक पोस्ट बघितल्या आणि तिथे सकारात्मक होतं वातावरण की हो, दिपके हे चांगलं करताय, म्हणजे ही सरकारची जबाबदारी आणि दिपके जागरूक करतोय. त्यामुळं केवळ विद्यार्थ्यांचा नाही, तरुणांचा नाही, तर शाळांमधील लहान मुलांच्या पालकांचा तो देखील पाठिंबा वाढतोय. कारण कुठलेही लहान मुलांचे पालक हा विचार करतील, तळागाळात देखील, शहरात आणि खेड्यात देखील, की आपल्या मुलाला शाळेत सुरक्षित वातावरण मिळावं, शाळेमध्ये सगळ्या सोयी सुविधा ज्या अभिप्रेत आहेत त्या असाव्यात. आणि त्या का झाल्या नाही, त्याचं खापर कोणावर फोडायचं आणि खापर फोडून काय मिळणार आहे हे आता महत्त्वाचंच नाही. आता महत्त्वाचं आहे की त्या सुधारणा व्हायला पाहिजेत. आणि जर त्या सुधारणा अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळे त्या शाळांमध्ये जाऊन ते जे करताहेत त्यामुळे होणार असेल तर निश्चित आहे की लोकांना आवडणारच आहे. आणि लोकांना आवडण्याचा अर्थ असं की समर्थक वाढणार आहेत. म्हणजे झुरळांना भारतात समर्थक नाहीत असं जे म्हणणारे आहेत आता ते समर्थक वाढताना दिसत आहेत. म्हणून रामदास आठवलेंनी ऑफर दिलेली आहे किंवा रामदास आठवले आणि त्यांनी जे म्हटलं की मी 4 पावले मागे यायला तयार आहे, प्रकाश आंबेडकरांबरोबर जायला तयार आहे, ते एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे. मी कालच्या व्हिडिओत म्हटलं की प्रकाश आंबेडकरांनी स्वतःहून दिपकेंना आवाहन केलं पाहिजे. कारण मी पुन्हा पुन्हा सांगतोय की अभिजित दिपके हे राजकारणात नंतर येणारच आहेत. आता जरी ते नाही म्हणत असले तरी त्यांची जरांगेंशी देखील जवळीक होते आहे आणि जरांगेंची देखील त्यांची गाठभेट झालेली आहे. तर अशा वेळी दवाखान्यात आत्ता होते जरांगे त्यावेळेला. मग झुरळाचा डायनासोर होतोय का? अजून एक माझ्या मनात प्रश्न आहे की आशुतोष रांकांनी असं उत्तर दिलं होतं की आम्हाला फंडिंग कुठून मिळालं आंदोलनाला,
तेव्हा त्यांनी उघड उघड म्हटलं की PM केअर फंडातून मिळाले आहेत पैसे, त्याची चौकशी करा. म्हणजे हे जे तरुण आहेत हे बेधडक अशी विधानं करतायत, बेधडक म्हणेन, बिंदास म्हणेन, आणि सरकार काहीच करत नाही. म्हणजे कोणावरच, मुख्य झुरळांवर, मुख्य झुरळ म्हणजे त्याच्यामध्ये दास आहेत, आशुतोष रांका आणि अभिजित दिपके. आता दह्या काढलाय त्यातून, पण यांच्यावर काही कारवाई झालेली नाही आहे. अमेरिकेतल्या शिक्षणाच्या खर्चाबद्दल काही तपास झाला असला तरी काही कारवाई झालेली नाही आहे. आणि कारवाई करायला सरकार घाबरत आहे का, किंवा कारवाई होऊ शकणार नाही असे काही पुरावेच नाही कारवाई होईल असे, आणि म्हणून सरकार कारवाई करत नाही आहे. ते प्रश्न आहेत, काळानुसार ते प्रश्न आपल्याला त्याची उत्तर मिळणार आहेत सगळ्यांना. पण सध्या तरी झुरळाचा लाल हिटनी जे मारणार होते, जे चिरडून टाकणार होते पायाखाली, त्याचा डायनासोर होताना मला दिसतो आहे. आणि तो डायनासोर पुढे अनेक राजकीय पक्षांसाठी धोकादायक आहे, किंवा सर्वच राजकीय पक्षांसाठी असं म्हणेन, आप सोडून. कारण हे देखील माझं मत आहे की आप म्हणजे अरविंद केजरीवाल यांचंच हे पिल्लू असावं. तेही काळाबरोबर पुढे येईलच आपल्या. पण डायनासोर जर होत असेल आणि तो डायनासोर जर समाज उपयोगी कामं करत असेल तर NDAसाठी खतऱ्याची घंटी आहे, काँग्रेससाठी देखील आहे, कारण ते आपच्या बाजूने असणार आहेत. सगळा तरुण वर्ग जर, किंवा बहुतांशी तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिला तर बघा तुम्ही, झुरळाचा डायनासोर होतोय का आणि तो कोण करतंय. मग भारतीय जनता पार्टी किंवा NDA कारवाई करायला दिपकेंवर, आशुतोष रांका आणि दास यांच्यावर घाबरते आहे का. मग घाबरते असेल तर का, असे अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरं अजून तरी माझ्यापाशी नाहीत, पुढे उलगडतील. पण इतकं सोपं झुरळ नाही हे तुमच्याही लक्षात आलं असेल. शाळा सुधार कार्यक्रम जिंदाबाद जोरात सुरू आहे. तो चांगलाच आहे, वाईट असं म्हणू शकत नाही, कारण त्यामध्ये हेतू काही असो, पण त्यानिमित्ताने शाळा सुधारता आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह.